सन मनोहर मंगल मूरत सुहावन सुंदर सूरत सुहावन सुंदर सूरत हो म्हणा ना रे बुवा, घ्या ना खांद्यावर, घ्या ना म्हणा ना पुढे. काय झालं, दातकडे बसली का तुम्हाला? नुसतं म्हणलं दातकडे कोण बसले तर हे आहे ना. काय झालं काय म्हणलं, म्हणून दे 2-3 गाणे अजून. बस झालं आता, आलं अटपत आमचं. ना बसू दे ना, आता लय झाले ना गाणी तुमची. आमच्या इकडे काम अटकून पडलं ना, झाडाचं राहिलं मग आता दिवसभर. आता निरा वास्तूचे लोक जेवण खावणं करून सगळे निरे पिरे झालं. आता राहिलं सुईला जीवन घ्या तुम्ही, आम्हाला मोकळे करा, तुम्ही मोकळे व्हा. उठा आता, बस झाले गाणी ते. राहू द्या म्हणलं हे बा साडू, राहू द्या आता, बस झालं ना गाणी. मग काय आता हे कसं त्याला आता आपल्याला इथं जेवण खावणं करणं अजून बाकीचं राहिलं. काही हरकत नाही, बस झालं, आटपतो घेतो आम्ही आता. उचल खाचल करून घेतो. घ्या तुम्ही, झाडून घ्या पटपट, वाळणं करून आम्हाला मोकळं करा. राहू द्या म्हणलं साडू, आता बसू दे. उचला तुमचे डबडं, उचला लवकर आणि तिकडे खोलीत ठेवून द्या आता. मागं ठेवा तिकडे, इकडे जायटा नका करून फालतू अडचण. जा आता लवकर, न्या पटकन. गिरकुंड्या दे, आवाज दे सगळ्याले, दे आवाज दे. ते मामाले, ते माय बाबाले आवाज दे सगळ्याले. चला बसा म्हणलं, ताट वाढले आता, लवकर जा. म्हणलं झालं नाही का काका, चला म्हणलं ते ताट वाढले म्हणलं. मामी म्हणजे या मध्ये पटपट बसा मध्ये लवकर, चला लवकर. येतो ना. पहिले तुझ्या मामाला आवाज दे. हो, आले का सगळे, आले का? आता देतो त्याला आवाज देतो ना, पहिले तुम्हाला आवाज देऊन द्या. झालं नाही तुमच्या हेरदार, झालं नाही का म्हणलं? किती मारता अजून? आता तुला कायच करावं लागते म्हणलं. तूच त्याला का म्हणलं इथं मामाच्या घरी पडकून आहे आता इतके दिवसांनी मला म्हणून राहिला. सासरा म्हणा मी त्याचा. इतके दिवसानं आलो तरी हो, चला बा वास्तूले बोलावलं म्हणून आलो. ले का कोणता आंब्याचा रस खाऊ घातला काय सांगा, निरा ढळलं म्हणलं. हो, जाय दे हे तुम्ही. हो, आवाज देते तुझ्या मामाला, जाय. खाणं अजून टाकायण्यासारखा 3-3, 4-4 प्लेटा उरपते का रसाचे. सोपं वाटते का? बरसात लागली ना आता, मस्त करणं ते आंबे आता. मासोड झालं सर, थांबणार जरा, गडबड काय करून राहिलं. चला म्हणलं या लवकर या आता, उशीर नका करू. हो, ते थांबू नये आता, लवकर या. जाय तू लवकर, इथं थांबू नको फालतू. माय मला माहिती तिकडे, जाय ते पटकन. मामा चला म्हणलं, ताटवाडे मामा. हो मामा, निरायला का इथंच पडकले. मग काय मायबाप गेले बरं यायचे, तरी हे जायचा पता नाही. निरा इथंच म्हणलं, लहानपणापासून काही बोकांडीवर माझं व्हायच्या. जाऊ दे, चला आता आपलं झालं पहिले नाही का. चला. नसतंच काम केलं नाही, उठून उभं केलं घराचं. आणि फालतू तर आता झालं का नाही, गेले ना 10 लाख रुपये आपले, 8-9 लाख रुपये होते आपल्या पैसे, पुरे लंबे झाले ना ते. कसे कॉकटेल बसून आपण तिकून त्या मुनमुनवाल्यापासून आणले होते इकडे उपसून. तर मी आणलं, तुम्ही 6 लाख घ्या बा, मी 3 घेतो 4. तर झाले ना, गेले ना, पुरे गेले ना पाण्यात आता. आता काय राहिलं आपल्या पैसे? इनमिन 10,000 रुपये राहिले माझ्याजवळ. आता सांगा आता. तुमचं बरोबर झालं असतं का नाही मस्त, एखादा काही ना काही बिझनेस टाकला असता, काही कामधंदा असता. तुमचेही गेले आणि माही गेले फालतू राजा. होऊन गेला ना, होत नाही तर घर होत नाही. तुम्हाला माहित नाही, घर म्हणते बांधून पाय, लग्न म्हणते करून पाय, असं आहे ते. मग काय तुम्हाला माहित नाही, ते आता झालं ना तुमचं, होऊ द्या. हो, येरी तुमचेच पैसे होते ते, आपलं काय होतं त्याच्यात. उलट मला तुम्ही तिकडून आणलं नाही, कारण कमीत कमी कसं लाईन दोरीत आणलं. मी तर सर मड्डू मास्तर झालं. तर मग काय तुम्हाला माहित आहे का? मग आता किती उरले, 10च उरले आता नाही फक्त, समजा सगळं. तरी तर आपण लगायचं समजा 15 दिवस मजुरी आपणच केली. मिस्त्री काम तुम्ही केलं, आम्ही टोपले आणून दिले, माल कालवला. तरी समजा 10 लाख लागले नाही. तर म्हणलं की तसंच आहे ना, 5 म्हणलं की 10 लागते. तर त्याचं काय सांगता येते आता. महागाईच किती वाढली पाहत नाही का. रेती पा, सिमेंट पा, लोहा पा. तरी तर मजुरी घरचीच समजा. आपणच मिस्त्री कामं केले समजा, आपणच टोपले उचलले घरच्या घरी, तुम्ही सहकार्य केलं. पण लोक म्हणे कुठं गेले मामा, 15 दिवस झाले. आता आमचं आम्हाला माहीत, आता घराचं काही काढलं आम्ही आमचं. पण आता कसं आहे म्हणलं, कसं बा घर आता आपल्या चुकाटा निघत जाय. मी आणलं आता जाऊ द्या आता, तुम्ही बी फोर्स केला म्हणून बांधला आपण आता हे. पण आता 10,000 उरले, तर आता या 10,000 पुढे काय करावं आता माणसानं? 4 पैसे कमावं काय ना आता, नाही का आली आपण आता. मला तेच प्रश्न पडला, आता कायच काम करावं म्हणलं नाही का. आता तुमचं बांधकाम केलं, हो, आता म्हणलं पुढे काय करावं. हो ना तेच झालं ना आता. हो, आता कसं 10,000 आहे म्हणा तसे आपल्याजवळ, काही ना काहीतरी 10,000वर खेळी खेळा लागेल आपल्याला. हो, याच्यावरच काहीतरी आपल्याला गुतांगळा बसवा लागते. हो, आता काहीतरी सोचा, तुम्ही सोचा, मी सोचतो.
काय म्हणतो मामा? आपण फल्ले एक फल्लीवाले फल्ली हो, जामूनवाला जामून विकू. आम्ही दोघं सांग ते करतो, तुम्ही पहा अजून काय आहे तर. ते तर लय करून बसलो आपण आणि ते करतोय आपण. 100 200 500 आपलं मरण नाही म्हणा. पण एखादा असं स्टँडर्ड बिझनेस काय करावं म्हणलं समजा काही ना काही. 5-15 दिवसातनी समजा आपल्याला कसं 50-60 हजाराची उलाढाल झाली पाहिजे. असा मग अंदाज आहे बा समजा. असं काही सांगा. इकडे वाटते मी बसलो तिकडे ताटावर आहे, यायचं सरलंच नाही वाटते अजून पुराण. पहा मग स्वतः नाही एखादा पार्टनरशिप मध्ये करू आपण दोघं जण मग. कोणताही बिझनेस असो पहा मग, तुम्हाला काय सुचते मला काय सुचते करू विचार. बाबा मोठे बिझनेस करणार गेले नाही का पार्टनरशिपमध्ये, जसे का अडाणी अंबानी बसून आहे इथं गोष्टी करू राहिली. सांगून राहिले हे धंदा करून ते धंदा करू, खिशात दमडी नाही काहीचे. घरात घातले पुरे पैसे, आता बसन पाय करत आता. महापुढे हात पसरते 100%. ना हो चला ना म्हणलं, ताटावर बसलो मी. तुमचं झालंच नाही का अजून? विंद हे इथं होतंच का बावा? जाणं म्हणा राजा, किती दिवस रवटता आता. हो ना, तर का बांधकामाच्या वक्ती दिसला नाही आता. वास्तूले हजर. हो ना आलो ना आम्ही. बस झालं आता. हो झालं का? वाढले ताट नाही झाले का मामा? सगळं झालं ते. हो चला हो, मी वाट पाहू राहिली तिकडे, भूक लागली मला. चला बरोबर चला, आलोच आम्ही. आलो मग काही जरा डोक्यात येईन तसं सांगा मग काय करायचं ते. चला जेवण घेऊन करून घेऊ मग बसता विचार करत. चला मग. काय म्हणत होते हो तुम्ही? काय जेवण झाले की सांगतो म्हणे. काय म्हणणं आहे तुमचं? काय सांगा म्हणलं आता काय आहे तर. सांगा शिमनराव. हो तुमचीच आयडिया आहे जराशी. हो सांगा म्हणलं. तुम्ही सांगा, तुम्ही बरोबर पटवून देता. बरोबर सांगा ना तुम्ही. आमचं कसं होतं, एक बिझनेस करायचा होता आम्हाला. हो पार्टनरशिपमध्ये. राहू द्या ना आता, राहू द्या. सुकानं खा म्हणलं अर्धी भाकर. कोणती बिझनेस राहिले आता करायची तुमची? झाले ना सगळे, झाले असेल ना. आता काय राहिलंच काय म्हणलं? सगळे करून बसले ना तुम्ही. लोकांचं भविष्य सांगण्यापासून सगळं सांगितलं ना. आता काय करता म्हणलं अजून? कोणता मिक्सरवाला, आता कोणता कूलर दुरुस्तीवाला, कोणाचे भांडे चमकवणं, निरा हेराफेरीचीच कामं केली ना तुम्ही. आता कोणता बिझनेस करता म्हणून? कोणाला आता तुम्ही टोप्या घालता? कोणते बिझनेस करून राहील तुम्ही? काय टोप्या? आता कोणाला टोप्या घातल्या? आता काय आता चालू आहे ना, पद्धतशीर चालू आहे सध्या. काही सांगू नका. कुत्र्या शेपूटसारखं होत नसते. माहीत आहे ना मला तुमचं मोठे जवळ बुवा. तुम्ही काही सांगू नका मला. कसं आहे आता पद्धतशीर घरदार झालं, एवढं टिकलं म्हणजे लय झालं तुमचं. कसं आहे आपलं काही घरचं काम धंदा नाही तर वावरातनी कुठे कामाला जात जा, इया घेत जा आणि 4 पैसे मजुरीचे कमावून घरी येत जा. नाही तर हमाली करत जा. याच्या पडेल तुमचं काहीच नाही. कोणत्या बिझनेसच्या नांदी लागू नका तुम्ही. सरे करून बसले तुम्ही. आंब्यावाल्यापासून तर फळवाल्यापासून तर बोरवेलपासून सगळं बिलकुल काहीच ठेवलं नाही. ब्लँकेटही इकले तुम्ही, कपडे इकले आणि वॉशिंग पावडरही इकून लोकायला म्हणलं चुना लावला. जिकडे तिकडे फक्त चुना लावायचे कामं केली तुम्ही. आता काही कामं करू नका. कसंही सुखानं जगू द्या आम्हाला फालतू. हो जरा पोलीस स्टेशनच्या. असं आहे आता काय सांगा, काय बोला आता. राहिलं काय सांगायचं माया. आता मस्त बिझनेस होत आहे ना बा. तुमचे लोकर कामं बंद करा म्हणलं आता. लोकांचे खिशे कापणं त्या बस स्टँडवर हे ते बस करा तुम्ही. हो तुमचं माहीत आहे ना सगळे बँक दरोडे काय, रस्त्यात लोकांना वळवणं काय, गाड्या चोरणं काय. तुमचे कामं सगळे पाहायला आहे ना मी. आज लोक अनुभवलं ना मला. ते माझी पोरगी होई म्हणून राहून राहील, नाही तर कोण राहिलं नसतं म्हणलं आता. आता कसं आहे सुद्यामध्ये काम चालू आहे तुमचं. राहू द्या आता. काही कोणत्या फल्ल्या इकू नका ना, कोणत्या जामुही नाही इकू नका. हो आपलं कामाला जात जा आणि आपलं घरी येत जा संध्याकाळी 7 वाजताच्या अंदर. आम्हाला तुम्ही ऐका तर खरी. तसं नाही ते काम चांगलं आहे म्हणलं. हो कसं आम्ही दोघं मिळून करू राहिलो ना. मी हो ना त्याच्यात. तुम्ही तर लय धुतल्या तांदूळाची. पाहिलं ना तुमचं ते आलू चिपचा धंदा पाहिला नाही का तुम्ही? कुठं दिवस किती दिवस टिकला म्हणलं तुमचा? महिना बऱ्याच निराजा म्हणलं. घरदारी काही पै आणली तुम्ही. घर सोडून पायाची. चालले आपल्या दारूच्या नांदी लागणं काय नाही ते. पाहिलं ना तुमचं ते आलू चिपचं काय केलं आणि काय नाही. नसते कामं सांगून राहिले तुमची. त्याच्यातच जिरली त्या आलू चिपमध्ये. तुम्ही राहू द्या आता. काय हात टाकू नका आता. हो पण आता त्याची काय इच्छा आहे, कोणता आहे तेवढं ऐकून ते घेऊ पण. म्हणजे धंदा आहे कोणता म्हणलं आता, कोणता बिझनेस आहे? कोणता करून म्हणजे का मोठा काय म्हणजे फॅक्टरी टाकणार आहे ते? इतका पैसा आहे त्याच्यापाशी. आज लोक कोणते धंदे केले माहीतच नाही का? सगळे एपिसोड पाहिलं ना मामा भांजी. पाहिलं नाही का लोकांना? सगळं माहीत आहे ना लोकांना कोणत्या गुन्ह्याचे आहेत ते. निरा 420चे कामं करते ते. याच्या पुढे यायला काहीच येत नाही. काय येणार आहे? पैसा आहे का याजवळ? विचार बरं धंदेले. बिझनेस टाकून राहिले. दोघांजवळ किती आहेत म्हणा पैसे? 10,000 आहेत मामा पैसे सगळे. उरलेले समजा बांधकामातून. तर मग तेवढ्यात करायचा विचार आहे द्यायचा. म्हणजे आता 10,000 काय मच्छर अगरबत्ती विकता तुम्ही? निमाचा पाला शेण जमा करून आता काय अगरबत्त्या तयार करता का म्हणलं? हो राहू द्या तुम्ही. बा शिल्लकच्या धंद्यातनी पडू नका तुम्ही. लोकांना निरा टिपाऱ्या द्यायचे कामं करता. मार खायचे. ते चिमनराव कसं आहे बा, एखाद्या कपड्या दुकानावर तुम्ही कामाला लागा. ते नोकरी सोडली बसली आपली. इथं आता भाड्याचं ते खोली केली, ते भाडं देणं होते नाही हो. नसते कामं करू नका तुम्ही. तुमच्या घरी चालले जा आणि तिकडे ते खोलीचं भाडं अंगावर आहे आणि हे यायला इकडे राहू द्या. हो हे जातीत वावर आहे ना. आणि तुम्ही तिकडे एखाद्या कपड्या दुकानावर कुठंतरी कामी लागून जा. शिल्लकचे कामं काही करू नका आता. आता काय सांगा, आता राहिलं सगळं जागेवर येणच लावलं पुराण. आता काय कसं सांगा मग आता? सांगा का राहू द्या मग? सांगा ना सांगा. मला काही करण्या लागत. पण मी सांगतो ना 4 दिवसाच्या वर धंदा टिकला तर मी नावाचा नाही म्हणलं. तुम्ही सांगा ना म्हणलं किती रुपये नफा उरला नाही ते. नाही तर मग मार खाल्ला का हे मला सांगता तुम्ही 4 दिवसानं. करा ना तुम्ही. काय सांगा येईल काही विषय नाही. पाहू ना कोणता धंदा आहे तुमचा. गेला म्हणलं. हो गेला. सांगा तुम्ही सांगा आता.
आमचं कसं म्हणणं होतं, आता आई तुला आता लोणचं चांगलं करता येते का नाही, तर म्हणून म्हणलं बा आंबे विकत घ्यायचे, लोणचं तयार करायचं, भरण्यानं भरायचं आणि आपलं गावोगावी म्हणा किंवा शहर आहे ना, दुकान आहे ना, हॉटेल आहे ना, विकून टाकायचं पॅकिंग करून. असं आमचं म्हणणं होतं. गावरान मामा लोणचे असं आमचं विचार होता समजा. म्हणलं आता कसं आहे, चिमणरावच्या आईच्या हाताला चव चांगलं लोणचं ते बनवू शकते. मसाला गिसाला तयार करून देते, तुम्ही बाकीचे कामं करा, आम्ही आंबे फोडतो. बस आता उद्या सकाळी गेलं, हराशीत आंबे घेतले आपले 10,000 रुपये आमच्यापाशी. 3,000ची 1 क्विंटल आपले आंबे घेतो आणि बाकीचे 2-3 हजाराचा मसाला सुरुवात करून देऊ. काही भरणे आणून 10,000 जिकडे तिकडे पाहू मग काय शेलिंग होते, कसं होते. तर असा आमचा प्लॅन होता. 8 दिवसाचाच बिझनेस आहे, जास्त काही नाही. नंतर मग सुचतोच काय करायचं पुढचं. 8 दिवसात 5-50 कमावून घ्या असा आमचा अंदाज होता. तर पाहता तुमची जर मदत असेल तर करतो मग आम्ही. तुम्हाला मसाला गिसाला हे ते करणं, फोडी वाव घालणं, असं तसं बाकी आम्ही फोडफाड करतो. आंबे हे ते सगळं बरोबर. तर आम्ही इकणे हे ते बाकीचे कामं करतो. आजकाल काही होणार नाही म्हणलं बाबा, जवळ बा मी काही थांबत नाही म्हटलं. नाही जा ना तुम्ही, जा ना मामाजी तुम्ही जा. आता आम्ही ना सगळेजण. नाही कोणाची नाराजी आहे का, सगळेजण नाही म्हणलं म्हणलं कसं करता. मी काय म्हणतो, पहा तुम्ही करून काही हरकत नाही, आम्ही करतो मदत तुम्हाला. आता कसं चिमणरावची आई आहे का, माझी बहीण आहे समजा, आपण सगळेजण मिळून करू मग आपण. काही हरकत नाही, करा तुम्ही, आणा सामान. काय मग कसं करतो मग, करतो का मग 8 दिवस राहू इथं. चालते ना बाबा, काही हरकत नाही. मला तर लय आवड आहे म्हटलं. चांगलं मस्त लोणचं बनवा तुम्ही. फक्त तुम्ही सामान आणून द्या, मी लिहून देतो तसं, आणि उद्यापासून आपण सुरू करून देऊ मग सगळं. काय ना मग सांगा तुम्ही काय काय असते सामान, ते सगळं लिहून द्या आणि आम्ही चिठ्ठी घेऊन जातो उद्या आणि सगळं सामान आणून देतो आणि व्यवसाय सुरू करून देऊ. काय म्हणलं कोणता बिझनेस सुरू करून राहिले ते, काय करून काय राहिले, काय समजलं काही. लोणचं लोणचं तयार करतो मी आम्ही. मग काय एक एकच काढते, ते डोक्यात एक एक निघते, एक एक आपलं काढत राहते. आता हे सांगा लोणचं खपते काय यायचं, कोणी घेईल का सांगा, तुम्ही सांगा ना. उद्या आता आणायला चालले ते भरणे आणतो म्हणजे आम्ही 1/2 किलोच्या 1 किलोच्या, आणि बाकीचं काय आता आंबे आणतो म्हणजे 1-1.5 क्विंटल, आणि सामान मसाला हे ते त्या बाईला लिहून दिलं बाबा. ते चिमण्याची आई तिने दिलं बाबा लिहून ते. तसं लोणचं तयार करत आंब्याचं नाही का, आणि ती भरण्या भरून आपलं गावगावी विकायचं नाही का, असंच ना. झालं घेते म्हणा तुमचं, टोपले फेकून देणार यायले पाहिजे तू, अंगारच पडते द्यायचे. म्हणलं उद्या सकाळी चालले जाऊ आपण. कसं आता वास्तू झालं सर झालं. उद्या सकाळी जाणते ते हराशीतून आंबे लावून बसून पावशीवर आपल्याला फळा बाबा आंबे. म्हणून म्हणलं उद्या निघा लागते आपल्याला. बरोबर सकाळीच निघू मग नाही का. काही पैसे गिशी म्हणे का, काही मागितले का, काही पैसे गिशी मागा म्हणून मामाजीने. ते 10,000च करतो म्हणे बा, घोटघाट काय तर पहिले आपलं थोडंसं करायचं म्हणे, मग जसे आले पैसे तसं जास्त आंबे घ्यायचे म्हणे. आता पाहू म्हणे काय करायचं. मला तर वाटते बाबा काही खरं नाही यायचं. अरे बाबा बळवणार आहे लोक पाहिजे तू, मी सांगतो तुला, हे मार खाऊन येते एखाद्या गावून. उद्या यायला तयार करू दे, भरण्या घेऊन निकाल जाऊ दे गावात, मग समजते काय असते ते. मार खाल्ल्याशिवाय राहत नाही ते, मी सांगतो तुला, गॅरंटी देतो तुला. करू दे, आपल्याला करायला लागते, करतील आपण बसतील, आपल्याला करायला लागते. आपण सांगितलं त्याला ऐकत नाही. पाहू ना आता काय होते, उद्या समजतेच त्याचं. पाहिजे मार खाते म्हणजे खातेच ते. जाऊ दे, उद्या सकाळी आपली थैली भरतून चालले जाऊ आपण. नाही तर नसती देतील कामी लावून आपल्याला. बरोबर ठीक आहे. आता 1.5 क्विंटल आंबे आणू मग नाही का. 1.5 क्विंटल आंबे ते हिशोबाने हे सामान. बरोबर काय काय मीठ, हळद, लाल तिखट, तेल, हिंग, लसण, मसाला लोणच्याचा, मोहरी डाळ, धने पावडर, बडीशोप, मेथी, इलायची, काळी मिरी, लवंग. बरोबर ठीक आहे. एवढं आहे का. बरोबर आणतो मी. काही काळजी करू नको. आता ते आहे तर गाडी काढून राहिले, बस निघतोच मी. बरं म्हणलं भाऊ पावशे आणतो म्हणला. ते कसं आंबे फोडायला पावशे लागतील ना, पावशे नाही यायच्या घरी. पावशे आणतो, 4 पावशे आणतो तुमच्या चौघाले. 4 पावशा पाहिजे नाही का, ते कुठे धुंडा होता. बरोबर 4 पावशा. पण अजून भरणे आणायला लागते म्हणे. आता भरण्या गिरण्या लेबल छापायला टाका लागते. तर पाहिजे आता कसं काय म्हणते. तर आता 10,000 आहेत बा. आता ताजर आहे काही जराशी काय 1,000-2,000 आहे ना मापाशी आहेत, निराधाराचे आहेत. 2-3 हजार रुपये लागले तर घेऊन जायचं. काही अडचण नाही. म्हणलं इले उद्यासाठी साडी आणतो बरं. वट सावित्री बाप्पा फुगेला जाय बाई. तेच म्हणलं, तेच तर म्हणजे इथं राहत नव्हते म्हणे मी. पण आता कशी बी धरून बांधून रवडायला ते तिच्या बहिणीच्या ना. म्हणून म्हणलं तिला साडी घेऊन यायचं बाप्पा. आता माझ्या कसे आता ते बाबा जायला तिकडे गावाले शेतीवाडीच्या ना. माझ्यासाठी कसं टेन्शन नाही, आणली नाही चालते, पण तिला घेऊन येतो. तेच तर म्हणून ती इकडे आणलं. घरी निरा भांडणं चालणं होत जाय. मी आणलं बाई इकडे. आता वास्तूला आलं 2-4 दिवस कसं मी मन रमते तिचं. म्हणून तर आयडिया हे. नाही तर मी काय आली तर आता हे लोणचे मागा लागत होतो. कसं तरी मन रमवसाठी आणलं. नाही तर मग माहिती किटकिट घरी निरा भांडणं तोडणं. आता कसं मुकट्या नाही जराशी. राहू दे आता. बरोबर चालली इथं. मग चालले जाऊ बरोबर हिशोबानं लाईन दोरीत कामाला की. बरोबर जास्त काही बोल नको बाबा. बातच तिच्या बाबा काना सशासारख्या बातच ऐकू येत तिले. जाय आता. त्यासाठी साडी आणजो. आणि अजून काय आणा सामान तिचं ते घेऊन येतो. जाय माझा सामान सगळं. म्हणलं काही एखाद्या साडीला पैसे उरले का म्हणलं 10,000तले. उद्या वट पौर्णिमा आहे तर म्हणलं साडी गिडी एखादी तेवढे आणलं म्हणलं बाबा. काही उरले असं सुरले असेल तर. साड्याचं तर मोठं हेच आहे बा. हो ना आणतो ना एखादी. आणतो. आता हेच तर आता सामान आहे बा. 1.5 क्विंटल आंबा आणला, 4.5 त्याच्यात गेले. 2,000च्या भरण्या आणल्या. पाव भऱ्याच्या 1/2 किलोच्या. पण तेल मीठ मसाला बाकीचा 1,500चा. मग काय याच्यातच तर किती पैसे गेले आहे. तसे उरेल काही 1-2 हजार रुपये.
हो देतो मी, आणतो काही वांधा नाही. हो हो उद्याचं उद्या. हां हो आजचं सुरू करा आता, कामोकामी लागा फोटो. हो आंबे धुवा लागते आता. जाऊ द्या, कमी जास्त पडले तर आहे म्हणलं मापाशी 4-5 हजार रुपये आहेत कसे ठेवणीचे, तर म्हणलं लागले तर सांगा. पाहिले का हा असतेच ना काही ना काही कोरकार करू. बरं ठीक आहे ना. हो बरं झालं सांगितलं. उद्या कसं आहे शेलिंग करावं लागते. आज आता पूर्ण लोणचं तयार झालं पाहिजे दिवसभरात नाही. हां हो तर म्हटलं आता आंबे घेतो मी धुवून. हां हो तुम्ही मसाल्याच्या मागं लागा फोटो. आम्ही फोडफाड करतो फोटो आपलं सुरू. हो भरल्या आपल्या की उद्या पॅकिंग केलं की इकडे तिकडे सुरू मग वाटप. मला तेच कामी आम्ही आता तेल गरम करायला ठेवला, आता मसाला गिसाला चालू आहे ना. हो चिमणरावची आई करून राहिले बरोबर. हो चालू आहे आमचं. बरं करा मग लवकर. हो ठीक आहे आम्ही करतो आता फोडी करणं सुरू. हो घेतल्या त्यानं पावशा हातात मी. हो बाद धुतले की घेऊन जातो आंबे तिकडे. चल येतो मग. आले तो ढालकिली चिंतना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो भांडलीतलो काटच्या वाटवळी दुश्मन भी आज मला आम्ही सलाम करी. झालं का बाबू? जेवढे झाले तेवढे तिकडे आणून ठेवा म्हणला. हो आम्ही कसं स्वच्छ करतो बरोबर ते. वाळू घालायला लागते व्यवस्थित. त्याला मीठ हळद हे ते लावतो आम्ही. नंतर मग मसाल्याचं भाऊ आणून ठेवा लवकर, तिकडे सुकू घालायला लागते ते. हो बस 5-6 आंबे केले की बस आणूनच टाकतो तिकडे. हो काही हरकत नाही. बाई घे म्हणलं ते मसाले सगळं कांडकून केलं. चल बरं लवकर. हो आपल्याला ते मसाला तयार करायला लागते. चल भाऊ कसं काय करता म्हणलं, जमन ना ताल आपला. हो आता हे सुरुवात तर केली. आता काय होते काय नाही तर खबर ना आपलं काय बस अंगावर पडून का. ते खपते ना तुम्ही, काळजी नका करू. मी आहो ना, मैं हूं ना. मामा कायसाठी आहे तर मग मी करतो बरोबर सगळं काय करायचं ते. फक्त कसं आहे जरासं इकायची आयडिया पाहिजे जरा. कसंही थोडी जमतं काय आपलं बसलं एखाद्या रस्त्यावर तर. हो बरोबर करतो मी आयडिया काय नाही तर. हो बरोबर आपल्याला 10-20 करणंच आहे. हप्त्याभरातनी 5-50 कमावणंच आहे. बस उद्या अजून आंबे आणायचे, अजून आपलं भरल्या की चालले आपले पुढे. आहे ना ओमनी आहे आपल्यापाशी स्टँडर्डमेंट मग का पद्धतशीर इकायचं आहे आपल्याला. उद्या बिलकुल तयारीतच राहायचं. कोट सूट बूट हे ते आहे ना तुमचा लग्नातला असन ना, ते काढून ठेव जाते. म्हणजे कसं पद्धतशीर विकणारे चांगले पाहिजे. असे एरेगवाळे हेंगडे मांगडे नाही जमत बरं. उभे नाही करतील लोक, टिकावतील आपल्याला गावातले लोक. तरी आपल्याला समजा काही शहरात नाही, काही कॉलनी म्हणा, काही हॉटेलमध्ये इकडे तिकडे समजा भेटी जास्त लागत नाही का. मोठमोठे हॉटेल हे ते सगळे बोलतो ना मी. हो बोलावं लागते. चांगला बोलणारा माणूस पाहिजे. खपते त्याचे मग काय सडले वांगे खपते राजा. मग काय हे काय बोलणाऱ्याचे बोंड खपते. न बोलणाऱ्याचं सोनंही खपत नाही. मग त्याला कसं टॅक पाहिजे असते, टेक्निक पाहिजे, दिमाग पाहिजे असं आहे ते. मी भेटतो बरोबर सगळ्याले. हो धाब्यावाले हे ते सगळं बिलकुल खेड्यापाड्यानं. हो एखादी स्कीम देऊन देतो त्याले. जिकडल्या तिकडे. हो काहीच टेन्शन नाही. तुम्ही फक्त लोणचे तयार करत राहा, मी ऐकतो बरोबर काय करा ते. पण तरी वाटते बा जमते नाही जमत, घेतलं पाहिजे कोण. हो एक तर आता गावरान लोणचं आहे आपलं. काय म्हणते काय नाही लोक आता. आजकाल झालं ब्रँडेड काम. ना हो किती ब्रँडेड येते तर पाहू ना. ते कॉम्पिटिशन तर चालणारच आहे. पण मग आपल्याला टिका नाही लागत का. मग तशी आपल्याला क्वालिटी देऊ ना आपण द्यायले. मग चांगलं गावरान देऊ ना आपण. मग म्हणजे काय त्याला आहे तर आपल्याला काही येत नाही का. दम नाही तुटू द्यायचा माणसानं. हो जरासं लागते म्हणा, ताण येते म्हणा. पण नाही हिम्मत सोडायचीच नाही ना. आपण हो ना. मग तुम्ही नका काळजी करू. मी हो